नमस्कार। तर मित्रांनो, आजचा दिवस खरंच महाराष्ट्राला हादरून सोडणारा दिवस आहे। कारण आपल्या कन्नड तालुक्यातील नेपूर गावातील एक शेतकरी, एक गायनाचार्य, एक अपंग संघर्ष योद्धा त्र्यंबक कडुबा धोत्रे यांनी आपल्या प्राणाची ज्योत या ठिकाणी गमावली। आणि त्यांची प्राणाची ज्योत गमवत असताना त्यांची जीवनाची व्यथा एक ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून सोशल मीडियावर व्हायरल केली। आणि ती ऑडिओ क्लिप ज्यांनी ऐकली तर खरंच एक काळजाला कुठेतरी छेद पाडणारी गोष्ट त्या ऑडिओ क्लिपमध्ये होती। त्यांनी त्यांच्या जीवनाची संघर्ष व्यथा त्या 3 मिनिटाच्या ऑडिओ क्लिपमध्ये या ठिकाणी मांडलेली आहे। एक अपंग व्यक्तींना कसे सामोरे जावे लागते, कसं त्यांचं जीवन आहे। आणि त्यांनी ज्यावेळेस त्यांचं वैयक्तिक जीवनाचा संघर्ष लढत असताना त्यांना कळाले की जर माझ्या जीवनात अशा अडचणी आहे तर इतर अपंग व्यक्तीच्या, इतर शेतकऱ्यांच्या व्यक्तींच्या जीवनात किती अडचणी या ठिकाणी असेल। तर धोत्रे महाराज यांनी या अपंगाच्या लढ्यासाठी, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कुठेतरी आपला प्राणाची आहुती या ठिकाणी दिलेली आहे। आणि त्यांच्या या आहुतीने कुठेतरी असं जाणवतं की कुठेतरी सरकार या ठिकाणी अपंग व्यक्तीसाठी, शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी अपयशी ठरत आहे। आणि त्यामुळे लोकांना हे आत्महत्येचं पाऊल या ठिकाणी कुठेतरी उचलावे लागत आहे। कारण शासनाच्या योजना खरंच ज्यांना गरज आहे त्या लोकांना ज्या सुख सुविधा, ज्या शासकीय योजना मिळायला पाहिजे। सर्व शेतकरी बांधवांना व अपंग बांधवांना एक विनंती करतो की जीवन हे संघर्षाचं आहे आणि या संघर्षाला घाबरून न जाता आपण या संघर्षाला सामोरे जावे। कोणीही असं पाऊल उचलू नये। त्र्यंबक महाराज यांनी आज जरी एक शेतकऱ्यांसाठी, एक अपंग व्यक्तीसाठी ते एक चिंगारी पेटवून गेले, पण मला वाटतं कुठेतरी मेल्याने, आत्महत्या केल्याने हा प्रश्न मार्गी जाणार नाही। यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरावे लागेल, यासाठी आपल्याला न्यायालयीन लढा या ठिकाणी द्यावा लागेल। कोणीही असं पाऊल या ठिकाणी उचलू नये।